सगळ्यांना नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि काल आम्ही सायंकाळला बाहेर गेलो होतो. कशासाठी गेलो होतो नंतर सांगेलच तुम्हाला मी व्हिडिओमध्ये. पण बघा आमच्या सकाळची सुरुवात कशी अशी झाली आहे. सकाळी छानसा पाऊस पडत होता. मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्याकडे खूप ऊन होतं आणि काल खरंच खूप ऊन होतं. आणि बघा काल सायंकाळपासूनच हलका हलका पाऊस पडायला सुरुवात झाली, पण सकाळी बराच पाऊस झाला. आणि असा मोसम होता म्हणून म्हटलं आज मी माझ्या मुलाला काही स्कूलमध्ये पाठवलं नाही. तसंही आज त्याच्या स्कूलमध्ये राखीचं सेलिब्रेशन होतं, कारण की उद्याला सुट्टी आहे म्हणून त्यांनी आजच ठरवलं आहे करायचं. आणि म्हणून म्हटलं पावसामध्ये नको, एवढ्या पावसामध्ये कशाला पाठवायचं. आणि छान पावसामध्ये गरमागरम काकडीचे असे थालीपीठ बनवले नाश्त्याला, कारण की गरमागरम छान लागतं आणि पावसाळ्यामध्ये असं गरम आणि चटपटा खायला बरं वाटतं, छान वाटतं. आणि बघा अशा प्रकारे मी काकडीचे थालीपीठ बनवले. मला सांगा कसे झाले, नक्की कमेंट करा. आणि माझे मिस्टर हे दह्यासोबत खातात आणि माझा मुलगा त्याला सॉस लागतो खायसाठी, पण मी चटणी वगैरे नाही बनवत. कसं खाणारे असले तर काही वाटत नाही बनवायला, मग कशाला, नाही तर नाही खाणार असेल तर मग कशाला बनवायचं. आणि छान सकाळी गरमागरम असा नाश्ता करून घेतला अगोदर. आणि बघा काल रात्री आम्ही मार्केटला हे सामान घेऊन आलो. त्या स्कूलमधून मेसेज आला होता की राखी बनवायला काही सामान लागतील, म्हणजे जसं रिबीन, पेपर वगैरे आणि मनी वगैरे, फेविकॉल वगैरे आणला. आणि छोटा आहे अगदी, LKGला आहे. काय राखी बनवेल माहिती नाही म्हणून 2 राखी पण सोबत घेऊन आली. रुद्राक्षाची आणली, छान सिंपल आणि स्वीट आहे आणि मला अशाच राख्या आवडतात. आणि त्यानंतर दुपारी या जेवणामध्ये काय सिंपल अशी कवड्याची भाजी होती. आणि येत्या वेळेस आज जिलेबी आणली होती. दुपारला जेवण करायला येत्या वेळेस घेऊन आले सोबत. छान वाटलं, जिलेबी वगैरे गरम होती तर छान लागते खायला. आणि बघा अशा प्रकारे आहेत का उद्या राखी पौर्णिमा आहे, तर आमच्या खाली जी फॅमिली आहे तिला एक मुलगी आहे, तर त्यांचं म्हणणं होतं की वंशला राखी बांधायचं का, कारण की वरती 2 मुलेच आहे आणि वंश आहे. तर वरच्या त्या भाभीला 2 मुलं आहेत. इथे हिंदी साईड ड्रायव्हर मी त्यांना भाभीच म्हणते. तर त्यांनी म्हटलं असेल त्या पलकला की आज यांना राखी बांधशील म्हणून. आणि ते मुलं मोठे मोठे आहेत, छान 10वीला काहीतरी आहे. म्हणून त्यांनी मलाही विचारलं काल सकाळीच, विचारत होती त्याची मम्मी. मी म्हटलं ठीक आहे बांधा, आता सांगितलं त्यांना बांधायसाठी. आणि म्हणून मी काल तिच्यासाठी पण काहीतरी गिफ्ट आणलं, कारण की आपल्याकडे जर पैसे टाकतात, पण आता इकडे माहिती नाही. ते मला योग्य वाटलं म्हणून मी ते आणलं आणि मला हे 150 रुपयाला पडलं. छान आहे, गळ्यामधलं आहे. आणि त्याला ब्रासलेट पण आहे आणि कानातले आहे. आणि त्याला पेंडोल आहे हार्ट शेपचं, व्हाईटवालं, आणि त्याला स्टोन आहे. तर छान वाटते. आणि व्हाईट आहे त्याच्यामुळं, व्हाईट मोत्याचं आहे ना, त्याच्यामुळं ते कसं कोणत्याही ड्रेसवर तिला मॅच होईल आणि घालता येईल. आता मला हेच योग्य वाटलं आणि पावसामुळं काही कळतही नव्हतं. काल हलका हलका पाऊस चालला होता आणि लेटही झालं होतं, कारण की यांना यायला लेट झालं आणि म्हणून मार्केटला आम्ही लेट गेलो. त्याच्यामुळे जे योग्य वाटलं ते घेऊन आले. आणि बघू आता, येईल तर ठीक आहे, येतील नाही येत तर हो तर सांगितलं आहे मी. तर बघू आता काय होते तर. आणि आज सायंकाळी मला आणखी 2 कार्यक्रमाला जायचं आहे, पण पाऊस तर चाललेलाच आहे आणखी. तर बघू, पाऊस जर उघडला तर जाऊ, नाहीतर मग राहिलं. आणि जर मी गेले आज कार्यक्रमाला तर मी कुठे गेले आणि कशाचा कार्यक्रम होता ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेलच उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि बघा आमच्याकडे पावसाचं चाललेच आहे, म्हणजे चालूच आहे. आणि आणखी उघडेल अशी तर काही दिसत नाही, शक्यता नाही आहे की थांबेल बा पाऊस म्हणून, कारण की मोसम विभागाची मेसेज येऊन आहे की पाऊस होईल आज बऱ्यापैकी म्हणून. आणि बघू आता काय होते तर. तर मला आजचा ब्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.